लोकसंगीतामध्ये जी वाद्ये वापरली जातात तर त्या प्रत्येक वाद्याचं महत्त्व आणि मनोरंजन त्याच्याने कसं होतं, चित्रपटात कसं मनोरंजन होतं, याविषयी तुम्ही एक प्रकाश टाकलात तर खूप बरं होईल. तर वाद्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ओम जे अक्षर आहे ज्याने विश्वाची निर्मितीच मानता येईल थोडक्यात. शिव म्हणजे शंकर. शंकराचं आवडतं वाद्य म्हणजे डमरू. वा म्हणजे डमरूचे जर दोन भाग केले, ओम आणि सोहम. वा ओम आणि सोहम, तर त्यातनं शिव आणि शक्ती हा उद्धार होतो. त्याच प्रकारे हा संबळ. ह्या संबळामध्ये दोन प्रकार पडतात, शिव आणि शक्ती. वा संबळ जो प्रकार आहे लोकवाद्याचा, तो अगदी तंतोतंत जर वाजवला मनापासून तर आदिमाया शक्तीला प्रसन्न करण्यासाठी हे वाद्य वाजवलं जातं. आणि शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी डमरू हे वाद्य वाजवलं जातं. आणि डमरू वाद्यानंतर नागारा, म्हणजे त्याला चौघडासुद्धा म्हणतात अलीकडच्या काळामध्ये. हे संबळ जे वाद्य आहे हे गोंधळामध्ये खूप छान प्रकारे वाजवलं जातं. आणि संबळ वाद्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनी निघाल्यानंतर आदिमाय शक्तीची शांतता, कुलदैवतेची शांतता करण्यासाठी खास करून हा संबळ ह्या वाद्याचा उपयोग केला जातो. परंतु तसं बघायला गेलं तर अनेक वाद्ये आपल्या लोकसंगीताचे आहेत, त्याच्यामध्ये संबळाला प्राधान्य महत्त्वाचं दिलेलंच आहे. परंतु आपण जर पांडुरंगाच्या मंदिरात जर गेलो तर मृदुंगाचा वापर केला जातो. मृदुंग एक लोकवाद्यामध्येच वाद्य आहे. संबळ आहे, हलगी आहे, तुतारी आहे,